करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. म्हणाले, आपलं मन असो, आपलं मन पूर्णतः निर्मळ असणं फार गरजेचं आहे. एखाद्या बघा ज्यावेळी आपण तलावा ठिकाणी जातो, नदी बरोबर नदी नाल्यांकडे जात असतो, पाणी स्वच्छ कुठे पाहायला मिळतं? ज्या पाण्याच्या ठिकाणी बघा प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, तिथे संत वातावरण असतं, पाणी संत असतं, बरोबर आहे. पण प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो ना, आपल्या आयुष्यातसुद्धा असंच पाहायला मिळतं. काही लोकांना खऱ्या प्रेमाची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यातून कायमची निघून जात नाही. तर विचार करा, तुमच्या आयुष्यात येणाऱ्या व्यक्तींची लिस्ट बनवा. प्रत्यक्षात तेव्हाच कोणती लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्याशी चांगलं वागतात. कारण तुमच्याशी जेव्हा लोक चांगली बोलतील तेव्हा तुमचा दिवस चांगला जाईल. पण एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे जर वाईट बोलत असेल, बरोबर, तुम्हाला काही टोचून बोलत असेल, तर तुमचं मन स्थिर राहील का? नाही. फ्रेश राहील का? नाही आहे ना. म्हणून समर्थ म्हणाले, एखादी व्यक्ती बघा प्रत्यक्षात स्मरणात केव्हा राहते? जेव्हा आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही. बघा प्रत्यक्षपणे आयुष्यातून ती व्यक्ती कायमची निघून गेल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीची आठवण येते. म्हणून समर्थ म्हणाले, वेळ कोणतीही असो, आपलं मन आहे ना विचलित होऊ देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या प्रसंगी परिस्थितीला सामना करायला शिकलं पाहिजे. कारण बघा परिस्थिती काय वस्तीला आपल्या इथे येत नाहीये. महिनोन महिने बघा ती परिस्थिती आपल्या पाशी राहणार नाहीये. म्हणून समर्थ म्हणाले, परिस्थिती कायम राहत नाहीये. जसं वाईटानंतर चांगले दिवस पाहायला मिळतात ना, तशीच वाईट परिस्थिती नंतर चांगली परिस्थिती पाहायला मिळेल. फक्त काय असणं आवश्यक आहे? संयम. कारण जीवनामध्ये सतत लाभच होईल असं कधीही होणार नाही, बरोबर की नाही. एखाद्या वेळी ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे फायदा झालेला आहे, तो दुसऱ्या वेळेला नक्कीच तोटा पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. बघा भाग कसा दिलेला आहे. चांगल्या दिवसापासून आपण प्रत्यक्षपणे लोकांसमोर बघा कसं वागतो, आणि वाईट दिवस आलं की कसं आपण लोकांकडे बघा पाहत असतो. चांगले दिवस आले की आपण उड्या मारतो, आपण लोकांना कमी लेखतो. आणि वाईट दिवस आले तर आपण स्वतःहून बघा प्रत्यक्षपणे इतके खचले जातो, तेव्हा कळतं की बाबा हरामायचा पैसा आपल्याला बघा प्रत्यक्षपणे नको. कष्ट करून मिळालेला जो पैसा असेल ना, त्यातून बघा प्रत्यक्षपणे आपल्याला समाधान प्राप्त होईल. म्हणून कष्ट कर, मेहनत कर, तेव्हाच तुझं मन निर्मळ आणि चांगलं होईल ना. एखाद्या व्यक्तीला फसवून बघा प्रत्यक्षपणे खोटं बोलून ती व्यक्ती आयुष्यात कधी पुढे जाणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, वेळ निघून गेल्यानंतर
आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात. मग तसंच आहे, आपल्या शेतामध्ये असणारी जी पिकं असतात बघा, ती एकदा जळून गेली की त्यावर पडलेला पाऊस याची किंमत आहे का हो? नाही ना. म्हणून लक्षात ठेवा, डोळे बंद केलं की संकट दूर होईल किंवा संकट येणार नाही अशातला भाग नाहीये. संकट आल्याशिवाय आपले डोळे उघडणार नाही. संकट त्यासाठीच आले पाहिजेत जेव्हा आपले डोळे बघा प्रत्यक्षपणे उघडले जातात. आणि आल्यानंतर थोडं थांब, चूक झाल्यावर तिथे समजून घे, तेव्हा या तुझ्या सगळ्या समस्या बघापणे दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आता विचार जर केला, आताच्या या परिस्थितीला बघा, आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं आता तरी सोडून दे. तुला तुझं मन घट्ट करायचं, आपलं मन निर्मळ ठेवायचं. जर तू लोकांकडून आत्ताच्या क्षणापासून बघा प्रत्यक्षपणे जर अपेक्षा करत असशील, मग उपयोग काय? अपेक्षा करणं थांबव. ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षपणे तुझ्यामध्ये आपले कर्म कसे असतात, आपला स्वभाव कसा असतो याची ओळख जेव्हा तुला पटेल, तेव्हा तू नक्कीच जिंकलेला असशील. म्हणून मनुष्य देह ओळखायचा आहे. रूपावरून नाही तर प्रत्यक्ष कर्मावरून माणसं ओळखायला शिक. कारण मन सुद्धा तितकंच सुंदर असावं लागतं, बरोबर की नाही? म्हणून आपल्या वयापेक्षा लहान असणारी व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती असो, वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम आदरायला मिळत असतो. लक्षात ठेव, ज्याप्रमाणे आपलं मन पूर्णतः निर्मळ करायचं, स्वच्छ करायचं, आता समर्थ म्हणाले, त्यासाठी चांगल्या विचारांची आवश्यकता आहे. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. म्हणून कधीच हिशोब काढायला बसू नका. विचार करा, आपण प्रत्येकाचा हिशोब करत असतो, परंतु ज्या ज्या वेळेला लोक आपला हिशोब क्लिअर करत असतात, त्यावेळी आपल्याला प्रथमतः आपली चूक समजून येते. म्हणून समर्थ म्हणाले, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नकोस. आज पाहायला जर गेलो, आजच्या या दिवसामध्ये बघा, अपमान करणं आपल्या स्वभावात असू शकतं, पण प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं हे संस्कारात असावं लागतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पाहुणी मंडळी असतील, आपल्या शेजारी पाजारी लोक असतील, बघा प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करणं फार गरजेचं आहे. जर आपण त्यांच्यासमोर चांगलं वागलो नाही किंवा त्यांना बघा प्रत्यक्षपणे आपण हाक मारली, तर समोरची व्यक्ती बघा नाराज होईल. त्या व्यक्तींना काय वाटेल, किंवा या व्यक्तीने आपला मान सन्मान तर केलाच नाही, उलट प्रत्यक्षात बघा आपला आदरसुद्धा केलेला पाहायला मिळत नाही.
आपल्याला असं वाटतं की आपणच मास्टर आहोत, पण तसं नसतं. ज्याप्रमाणे स्वतःच्या चुकांवर आपली सुद्धा नजर कायम असणं फार गरजेचं आहे. पण आता जर पाहायला गेलो तर आपण लोकांच्या चुका दाखवतो. प्रत्येक वेळ बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आपली चूक असताना सुद्धा प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यांच्या चुका समोर आणत असतो. असं होता कामा नये. बघा, आपल्या घरापेक्षा दरवाजा लहान असतो की नाही. आता दरवाजाला लावलेली जी कडी असते, त्या कडीपेक्षा सुद्धा लहान कोण असतो? कुलूप असतो. पण आपण आताच्या या क्षणाला, आताच्या या परिस्थितीमध्ये पाहायला गेलो त्या कुलपापेक्षा लहान कोण असतं? तर त्याची चावी असते, बरोबर. मग सर्वात जास्त आपण विश्वास कोणावर ठेवतो? चावीवर ना. चावी जर हरवली तर? म्हणून समर्थ म्हणाले, आज आपले छोटे छोटे विचार आपल्या जीवनात खूप मोठा बदल घडवू शकतात. घडवायची इच्छा असणं फार गरजेचं आहे, बरोबर की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, विचार उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. सर्व खेळ विचारांवर आहे, आणि ते विचार जर चांगले असतील तर तुझं मन चांगलं होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही. काही नाती तुटत नाही म्हणून बोलणं बंद करावं लागतं. आपण एखाद्या कार्यक्रमात ठिकाणी गेलो तेव्हा सगळीच लोक आपल्याशी बोलत नाही. आपल्याला वाटतं की बघा, ही व्यक्ती बघा प्रत्यक्षपणे आपल्याशी बोलत सुद्धा नाही. मग आपल्याला काय होतं? दुःख होतं. म्हणून समर्थ म्हणाले, आपण प्रत्येक वेळेला अनेक वळणं पाहिली बघा. विचार कसे असतात? विश्वास करणाऱ्यापेक्षा विश्वास तोडणारी व्यक्ती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या छोट्याशा स्वार्थासाठी एका चांगल्या माणसाचा विश्वासघात कसा होतो? विश्वास कोणावर ठेवायचा आहे? विश्वास तोडणारी व्यक्ती कोण आहे? कधी आपण अभ्यास केलाय का? केला पाहिजे. म्हणून समर्थ म्हण, आपलं मन स्वच्छ असेल, निर्मळ करायचं असेल, फ्रेश करायचं असेल तर काय करावं लागेल? मागच्या वेळी सुद्धा समर्थांनी हा भाग आपल्यासाठी प्राप्त करून दिला होता. अनेक विचार असतात, अनेक मतं असतात, नवनवीन कल्पना असतात. त्या समजून जाणं फार गरजेचं आहे. जेव्हा एखाद्याच्या भावना दुखावल्या जातात तेव्हा त्यांचे डोळे कमी आणि मन जास्त रडत असतं. म्हणून कुणाच्या अंतरी लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका, आणि कुणालाही त्रास होईल अशा प्रकारे बोलू नका. जय जय रघुवीर समर्थ.